May I have your attention, please? Train number 1207 to Fast Express प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर येत आहे. हे हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. व्हॉट्सअप गाईज, माझं नाव विवेक. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण जाणार आहे औरंगाबाद, ज्याला आपण छत्रपती संभाजीनगर पण बोलतो. प्रत्येक टाइम सारखं आपण डिसाईड केलेलं आहे. मल्टिपल लोकेशन आहेत. सेम प्रत्येक टाइम सारखं आपण मल्टिपल लोकेशनला व्हिजिट करणार आहे. बेसिकली ह्या ट्रिपमध्ये 5 लोकेशन आपण डिसाईड केलेले आहेत. 5 लोकेशनवरती फक्त फिरायचं आपल्या एका दिवसामध्ये, आणि एका दिवसामध्ये होतील नाही होतील काय आयडिया नाही. जाणार आहे औरंगाबादला. बेसिकली आम्ही डिसाईड केलेलं आहे औरंगाबादमध्ये कृष्णेश्वर मंदिर माहिती आहे तुम्हाला, टेम्पल आहे, आपलं ज्योतिर्लिंग टेम्पल आहे. ज्योतिर्लिंग दर्शन घेणं सर्वांचं ड्रीम असतं, आणि असेच माझी ड्रीम कम्प्लीट करण्यासाठी मी निघतो काही ऑफिसच्या मित्रांसोबत कृष्णेश्वर मंदिराकडे. आता जाऊया, चला मग व्हिडिओ पुढे बघत राहा. तो गाईज, ही ट्रिप खूप इंटरेस्टिंग होणार होती. आम्हाला काही आयडिया नव्हती की ह्या ट्रिपमध्ये एक ट्विस्ट येणार आहे, जे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे बघायला भेटेल. कृष्णेश्वर मंदिर जे 12 ज्योतिर्लिंगपैकी एक आहे, आणि हे माझं सेकंड ज्योतिर्लिंग दर्शन होणार होतं. आणि अशाच दुसऱ्या ज्योतिर्लिंग दर्शनासाठी मी एक दिवस निघतो औरंगाबाद, म्हणजेच छत्रपती संभाजीनगर. हॅलो गाईज, फायनली आता आलेलो आहे छत्रपती संभाजीनगर स्टेशनवरती उतरलेलं आहे. संध्याकाळी आपली ट्रिप चालू झाली होती. आता ही आपली देवगिरी एक्सप्रेसने आम्ही उतरलेलो आहे संभाजीनगर स्टेशनवरती. रात्री आम्ही उतरलेलो तिकडे इगतपुरीला मध्ये थांबलेली ट्रेन 2-2.5 घंटे लेट झालेले. हे बघा आमचे मित्र, टोटल 4 लोक आलेले आहे. जाऊया, खूप लेट झालंय. कुठे इथे हॉटेल काय रूम काय भेटतं का बघू. आंघोळ करायला लागेल, पहिले मंदिरात जायच्या आधी आंघोळ करायला लागेल. आणि गाईज, या ट्रिपमध्ये फक्त एकच प्लॅन नव्हता आपला. या ट्रिपमध्ये होते मल्टिपल प्लॅन्स, मल्टिपल ट्रिप, मल्टिपल लोकेशन. आणि या लोकेशन मध्ये होतं एलोरा केव्स, दौलताबाद फोर्ट, आणि शेवटी आपण जाणार होतो बीबी का मकबरा. आणि अशा सर्व लोकेशन आम्हाला व्हिजिट करायचे होते फक्त एका दिवसामध्ये. किती जण येतो? आम्ही दोघं ना. 40 रुपये द्यायचे, 10 रूम दाखवून देतो. रूम आला ना. छत्रपती संभाजीनगर स्टेशन पाशी आपल्याला आता एक घराची सोय झालेली आहे. काका भेटलेले आहेत, घेऊन चाललेत. बघूया आता कमी रेट मध्ये आपण फ्रेश व्हायसाठी जागा बघू. जवळच आहे ना, गाडीने जायला. खतम, बाय बाय, टाटा. याचे पैसे घ्या. 40 रुपये सांगितलं ना. स्टेशनमध्ये आपल्याला एक ऑटो पकडलेले आपण. ऑटो घेऊन झाले. इथे जवळच आपल्याला रूम आहे. फ्रेश होऊया पहिले आणि सरळ जाऊया मंदिराकडे, कृष्णेश्वर मंदिर. इथे अलग अलग रेट सांगतात. एक गाडीवाला भेटला आम्हाला, तो बोलतो किती बोला 1600 रुपये. 1600 रुपये मध्ये 6 लोकेशन. बोला परवडते का? 1600 रुपये मध्ये 6 लोकेशन फिरवणार दिवसभर. नाही डिझायर. हा, बरोबर रेट आहे का? तुम्हाला काय वाटतं? चला पहिले फ्रेश होऊया, नंतर भेटूया आपण ब्लॉग मध्ये. फायनली रूम मध्ये आलेलो आहे. आता जस्ट फ्रेश होऊन इथं आम्ही जरा चिल मारत आहे. बाकी लोक फ्रेश होत आहे. आता आमच्याकडे टाइम खूप लिमिटेड आहे. 6 लोकेशन, एक लोकेशन बेसिकली एकदम म्हणजे शॉपिंग आहे. शॉपिंगचं काय आम्ही डिसाईड नाही केलं, पण त्यांना काय आम्ही सांगणार नाही. आता पहिले 3-4 लोकेशन करू आपण. तर बोललाय आता कमी प्राइस आम्ही डिसाईड केले. आता बघूया किती फिरत आहे. या हॉटेलमध्ये आम्हाला एक कॅबवाला भेटतो. डिझायर गाडी भेटले. तो आम्हाला 6 लोकेशन फिरवणार आहे. टोटल 6 लोकेशन मध्ये आम्हाला पूर्ण दिवस मध्ये कम्प्लीट करायचे. एकच दिवस आहे आमच्याकडे, आणि एका दिवसामध्ये 6 लोकेशन कम्प्लीट करायचे. चला मित्रांनो, आता निघूया इथून. झालेलं आहे आम्ही रेडी सगळे. गाडी ड्रायव्हर येतोय तोपर्यंत. इथून टोटल 35 म्हणजे 35 किलोमीटर लांब आहे. इथून 1-1.5 घंटा लागेल. 1-1.5 घंट्यामध्ये आपण पोहोचल, दर्शन घेऊ. टोटल 6 लोकेशन फिरायचं आपल्याला. सो गाईज, फायनली आपली डिझायर आलेले आहे. आता निघूया इथून. आपल्याला 1.5 घंटा लागणार आहे. टोटल 35 किलोमीटर आहे इथून आपल्याला. बघा पाठी बसलेले ते आम्ही टोटल 4 जण आहेत, 4 लोक आहेत. गाईज बघा गर्दी किती येते. आता आषाढी एकादशी असल्यामुळे भरपूर लोक चाललेत. कुठे जर मंदिर असेल, इथे विठ्ठलाचं मंदिर असेल बघा, भरपूर लोक चालले. पूर्ण रोडला एवढी गर्दी आहे, सिरियसली. एकदम भेटतो. चाय पिऊया जरा. मस्त थंड वातावरण झालेलं आहे. थोडं चाय पिणं इम्पॉर्टंट आहे गाईज. तुम्हाला माहिती आहे
पावसाळ्यामध्ये चाय पिणं किती इम्पॉर्टंट आहे. थोडं चाय पिऊया. इथला स्पेशल कागजीपुरा म्हणून गाव आहे इथे, तर स्पेशल चाय. तो भाई बोलला आपल्याला इथे एक चाय भेटते स्पेशल. नाव बघूया. चाय तर दिसतोय चांगला, बघूया आता. इरफान गोल्डन चाय नावातच काहीतरी आपला वाटतंय. तो भाई बोलला एकदम स्पेशल चाय. बोलो बघू तरी स्पेशल काय आहे. आलो इथे तर काय वेगळंच सीन आहे काही. तर इथे चॉकलेट घेतले, पल्स चॉकलेट खाऊन गप कल्टी मारू. मंदिराच्या इथे जाऊन चाय पिऊया. तर आपल्या मंदिरात कमी कमी अर्धा पाऊण तास लागेल आपल्याला इथून मंदिरात जाणार. हा, अर्धा पाऊण तास लागणार आहे आपल्याला. आपली डिझायर गाडी आहे आणि नंतर पूर्ण दिवसभर आपण डिझायर गाडीमध्येच फिरणार आहे. सर्व लोकेशन कंप्लीट करायचे, काही पण करू. सर्व पूर्ण औरंगाबाद पूर्ण सगळं जे आहे सर्व लोकेशन कंप्लीट करायचे आपल्याला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप मजा येणार आहे. खूप इंटरेस्टिंग व्लॉग होणार आहे आपला. जर तुम्ही पहिले आपला त्र्यंबकेश्वरचा व्लॉग नसेल बघितला तो पहिले बघा, नंतर या व्लॉगमध्ये या. चला मग आता निघूया. चिंबगीचे नाही तर पाऊस तर नाही आहे, पण गाणे ऐकून जरा फील घेऊया पावसाचा. सगळं आम्ही रेनकोट सर्व तयारीमध्ये, छत्री पण आणले, पण इथे पाऊसच नाही. सो फायनली गाईज मंदिर आलेलं आहे. बघा समोरच मंदिर आहे इथे. एकदम मस्तपैकी दर्शन. आता पटापट जाऊया. असणार बेसिकली आज आषाढी एकादशी आणि विथ हॉलिडे पण आहे, संडे पण आहे, त्यामुळे आज गर्दी असणार आहे. पटापट जाऊ, दर्शन घेऊ. जेवढं लवकर होईल तेवढं दर्शन घेण्याचा प्रयत्न करूया. एक मात्र खासियत आहे गाईज की आतमध्ये जेंट्स साठी ना कपडे अलाउड नाही, उघडे जायला लागणार आहे. तर आम्ही त्या तयारीत आलो नव्हतो, पण बघूया जाऊया. फक्त जीन्स घालायच्या आतमध्ये. आता व्हाईट वरती कपडे पूर्ण काढायला लागणार आहेत. डायरेक्ट आतमध्ये उघडं होऊन जायला लागणार. ही एक इथे एकदम म्हणजे एक स्पेशालिटी आहे. जाऊया आता आतमध्ये. चेंज करून निघालेलं आहे आतमध्ये दर्शनाला. आतमध्ये अलाउड नाही कॅमेरा गाईज. मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो का आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही. आता इथून आतमध्ये एंट्री केलं मी मोबाईल बंद करणार आहे. हे बघा आम्ही फुल एकदम 4 लोक आहेत. इथून आतमध्ये एंट्री. लाईन वगैरे किती आहे काय माहित नाही, आयडिया नाही. बघूया किती घंटे लागतात दर्शनासाठी. बघा एकदम फुल एकदम हे झालं आपला काय बोलतात गोविंदा रे गोपाळा. हे बघा लुंगी पुंगी फुल एकदम लुंगी पुंगी घातले. एवढा भारी ना भाई. फुल तयारी झालंय. बरं झालं जरा व्हाईट आणलं गाईस. थोडं व्हाईट जरा आतमध्ये भारी वाटेल. तिथे समोरच मंदिर आहे बघा. समोरच मंदिर आहे दिसते. इथूनच रस्ता आहे ना मंदिर आहे. इथून एंट्रन्स आहे. मला तर वाटते गर्दी कमी आहे गाईस. खरं सांगतो लवकर दर्शन झालं ना लय भारी होईल. बघा लय गर्दी कमी दिसते. तो समोर एकदम म्हणजे हे जे पण बॉर्डर सगळे हे लावलेत ना लोखंडाच्या, कोणी दिसत नाहीत लोक. दर्शन झालं ना एक नंबर गाईस. फक्त दर्शन होणं इम्पॉर्टंट आहे. मग आम्हाला बाकीचे लोकेशन पण फिरता येतील. बघा हाच प्रॉब्लेम असतो लुंगी घातल्याचा. आता आम्ही इथून मधून जातोय कारण की एवढी मोठी लाईन नाही. डायरेक्ट आतमध्ये जातो. एवढं फिरून कोण जाईल तुम्हीच सांगा. आता इथून डायरेक्ट लुंगीवाल्याचा प्रॉब्लेम. कुठे गेला लुंगीवाला? लुंगीवाले. सो गाईस मोबाईल आतमध्ये अलाउड नाहीये. ठेवून देतो मोबाईल आता. आतमध्ये अलाउड नाही. दर्शन झालं भेटूया. चला. ग्रीष्णेश्वर मंदिर जे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि इकडे प्रत्येक दिवशी लाखो लोक दर्शनासाठी येतात. उघडा होऊन दर्शन झालेलं आहे. चला आता बाहेर जाऊया. एकदम उघडा होऊन दर्शन झालं. आपलं दर्शन झालेलं आहे. बाहेर निघूया. उघड्या एकदम दर्शन झालेलं. चला बाहेर निघूया. मिनिमम म्हणजे पाऊण तास लागले आम्हाला दर्शनासाठी. हे बघा हे मंदिर आहे. केवढं मोठं मंदिर आहे. मस्तपैकी चौघांचं दर्शन. इथे काहीच गर्दी नव्हती ऍक्च्युली. म्हणजे त्र्यंबकेश्वरला गर्दी होती ना काही, त्यापेक्षा इथे काहीच गर्दी नव्हती. लगेच पाऊण तासामध्ये आमचं दर्शन झालं. आणि इथला जो व्ह्यूज आहे ना काही, व्ह्यूज एक नंबर व्ह्यूज आहे. आतमध्ये पण आम्हाला दर्शन. आतमध्ये आम्हाला कपडे काढायला लावले. ऍक्च्युली कपडे आम्हाला काढायला लावले आतमध्ये एंट्रन्सला. कपडे काढून आम्ही दर्शन घेतलं. एक नंबर दर्शन झालं. कमी एकदम कमी टाइम मध्ये दर्शन झालेलं आहे आमचं. एक नंबर. ते पण आतमध्ये जाऊन आम्ही पिंडाला पण हात लावलाय. पिंडीला हात लावून दर्शन घेतलं. एवढं जवळून दर्शन झालेलं आहे. हो बोले ना. आता थोडा असं फील येतोय की दर्शन झालंय बाप्पाचं. आता थोडा फील येतोय. हा बाप्पा आपले बोले बाप्पा. चला मग निघूया. आपली गाडी बाहेर उभी आहे. चालूया. दर्शन झालेलं आहे. मस्त होतं इथे. मंदिर खूप भारी. अरे आम्ही घे ना. अरे रमैया वस्तवा या ओ मूवी. त्या मूवी मधलं आहे. अरे ओ हिरोनी मिल जाएगी वो वाली. गाडी कुठे आहे? बरं आलं मोबाईल ठेवला नाही. मोबाईल ठेवला असता तर आपल्याला वापस तिकडून फिरून यायला लागला. आता डायरेक्ट इथून एक्झिट. मित्रांनो इथं बाजूलाच एक मंदिर आहे. आय डोंट नो बट कोणतं मंदिर आहे. शिव टेम्पलच असेल. माहित नाही एक्झॅक्टली का मठ आहे महाराजांचा आय थिंक. तर बाजूलाच आहे मंदिराच्या एकदम बाजूला. ॲज पर आय नो हा मठच असेल बाबांचा. ते लीड आहे श्री सिद्धेश्वर महादेव टेम्पल. आपण महादेव टेम्पल आहे. श्री सिद्धेश्वर महादेव टेम्पल.
5 आपले लोकेशन, ते टोटल आय थिंक 5 लोकेशन आपले अजून असे 5 लोकेशन आहे टोटल. तुम्हाला बघायला भेटते व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पुढे बघत राहा. आता आपलं जस्ट एक लोकेशन कंप्लीट झालं आहे, दर्शन झालेलं आहे. पुढे पण अजून व्हिडिओमध्ये खूप मजा येणार आहे. व्हिडिओ बघत राहा. चला मग पुढे चल ना या साईनाथ आहे ना, याचा नुसता टाइमपास असतो. हे बघा नुसता टाइमपास करतो. नुसती जीन्स घालतो, फॉर्मल घालतो, एवढं काय आहे. चल ना हे नंबर घे. आतमध्ये आलेलं आहे एलोरा केव. इथे स्टार्टिंग होते बघा. आम्हाला त्यांनी गाईडने सांगितलेलं आहे की इथून 16 नंबर बेस्ट आहे. 16 नंबर केव मध्ये जावा तुम्ही. लोकेशन मॅप एलोरा केव. तर इथून आतमध्ये एंट्री आपण जाऊया. 16 नंबर केव बघा. आतमध्ये व्ह्यू बघा गाईज. व्ह्यू बघा, एक नंबर व्ह्यू येते एलोरा केव. म्हणजे पावसाळ्यामध्ये बघायला गेलं ना गाईज, एवढं भारी दिसतं ना. सही आहे. आतमध्ये बघा. आय थिंक तर आम्हाला हेच लोकेशन बोला. 16 नंबर केव हीच असणार. ह्यामध्ये मला आय थिंक बघायला भेटेल. त्या साईडला पण केव आहे. तुम्ही आतमध्ये एंटर झालात ना, तुम्हाला पहिले तिकीट काढायला लागेल. 30 रुपये काहीतरी आहे तिकीट. तिकीट घेतल्यानंतर तुम्हाला असा एक कॉईन देतात. तर कॉईन दाखवूनच तुम्हाला आतमध्ये एरोवेरा केवमध्ये एंट्री भेटणार. हा कॉईन दाखवल्याशिवाय आतमध्ये एंट्री नाही. आतमध्ये एंट्री आणि एक्झिटला दोन्ही टाइम हा तुम्हाला कॉईन दाखवायला लागेल, तेव्हा तुम्हाला आतमध्ये एंट्री भेटेल. आणि खूप मोठा आहे. 34 केव आहेत. तुम्हाला ऑलरेडी बोललो 34 केव आहेत टोटल इथे. आय थिंक ॲज पर आय नो इथे टोटल 34 केव्ज आहेत. एवढ्या सगळ्या केव्ज कंप्लीट करणं पॉसिबल नाही गाईज. आपण मेन केव्ज इथे कंप्लीट करणार आहे. आपल्याकडे लिमिटेड टाईम आहे. आता इथे जाऊया 16 नंबर केवमध्ये. बेसिकली गाईज हे जैन, बौद्ध आणि हिंदू यांच्या स्मारकासाठी हे म्हणजे कोरीव काम केलं आहे. दगडामध्ये कोरीव काम केलेलं आहे. तर तुम्हाला दाखवतो. आता मी जवळ जातो, तुम्हाला दाखवतो. एक नंबर कोरीव काम केलेलं आहे दगडामध्ये, ते पण. एलोरा केव बघा तुम्ही. इथे एवढा भारी दृश्य आहे ना, एक नंबर दिसतंय बघा. दगडामध्ये कोरीव काम केलेलं आहे. चला जाऊया आपण आतमध्ये, जाऊन बघूया एक्झॅक्टली कसा लुक आहे. फायनली इथून आपले केव मध्ये एंट्री होते बघा. आतमध्ये एंटर झालोय. मध्ये एंटर होतात हे बघा. एकदम दगडाचं एकदम कडक मध्ये एकदम कोरीव काम केलेलं आहे. दगडामध्ये मूर्ती बघायला भेटते. ही शपथ, आत काय वेगळंच आहे रे. खतरनाक आहे, खतरनाक. केव बघा. चारही साईडला कोरीव काम केलेलं आहे. आपल्याला इथे अजून एक मंदिर लागलेलं आहे केव मध्ये. आतमध्ये अंधार एकदम. हे आतमध्ये संपूर्ण वरती बघा, संपूर्ण दगडाचं बनलेलं आहे. आणि इथे एकदम अंधार आहे. केव आहे म्हणजे बघा, एकदम आतमध्ये थंड वातावरण आहे. थंड वाटतं एकदम. सगळीकडे डोंगर, हे बघा सगळीकडे एकदम कोरीव काम केलं आहे. दगडामध्ये सगळं दगडाचं बनलेलं आहे. आणि त्यामध्ये आतमध्ये मंदिर आहे. आपल्याला मित्र भेटलेले आहेत. कोणत्या गावचे? मालेगावचे. मी सांगलीचे आहे, मुंबईवरून आलो. हे बघा, चॅनलला सबस्क्राईब करा. विवेक बोरगे सबस्क्राईब करा. हे बघा आतमध्ये एवढी मोठी पिंड आहे ना गाईज इथे केव मध्ये. हा का, हे बघा. हे बघा गाईज, आपले शंकर भगवान इथे एकदम दगडामध्ये बघा. त्यांची मूर्ती बघा एकदम. तुम्हाला इथं अंधार आहे थोडा, पण तुम्हाला क्लिअर नाही दिसणार. पण बघा एकदम कसं दगडामध्ये एवढं कोरीव काम केलंय. फक्त हे नाही, प्रत्येक भिंतीवरती तुम्हाला कोरीव काम दिसेल. प्रत्येक भिंतीवरती, प्रत्येक खांबावरती. एवढं मोठं ना, सिरियसली काही म्हणजे एवढं भारी बघायला आहे ना इथे. 16 नंबर केवमध्ये आम्ही आता सध्या आलेलो आहे. 16 नंबर. आणि 16 नंबर केव एवढी मोठी आहे की तिथे फिरायलाच तुम्हाला मिनिमम 2 घंटे 1.5 घंटा लागणार. बाकीचे केव फिरायला विचार करा. टोटल 34 केव येते. आता इथून 16 नंबर कंप्लीट करून बाहेरचं जरा जस्ट सीन घेऊन आपण निघणार आहे. नेक्स्ट लोकेशन पण आपल्याला ट्रॅव्हल करायचे. ट्रॅव्हल करायला आपल्याला म्हणजे एकच दिवस आहे, त्यामुळे आपल्याकडे टाइम लिमिट आहे. चला आता इथून निघूया, बाहेरचं जरा सीन बघूया. सो गाईज आपण केव मध्ये आलेला आहे. इथे बघा आपल्याला एक स्तंभ दिसतोय. तो आपल्या 20 रुपयाच्या नोट मध्ये. दाखव जरा 1 मिनिट. हे बघ, त्याची 20 रुपयाची नोट आहे ना. बघा हा स्तंभ दिसतोय ना, तो बघा हाच तो स्तंभ आहे. एरोला केव मध्ये तुम्हाला बघायला भेटेल. त्या साईडला हत्ती पण येतो. एका नोटवर हत्ती पण. इथे एक तुटलेला आहे बघा बॅक साईडला. हे जाम फेमस आहे. भरपूर ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल हे नोटांवर. पण तुम्ही इथे एकदा नोटीस करा, तिकडे आपण ते बघितला स्तंभ होता. इथे एक हत्ती बघा.
हा हत्ती दिसला, हा हत्ती. आणि त्याची एक सुंड पुढची ना तुटलेली आहे. ते कोणत्या तरी एका आपल्या नोटावरती आहे, नोटावरती बघायला भेटेल. ते चेक करू आपण. आता मला आयडिया नाही कोणत्या नोटवरती आहे. हे बघा एकदम वरतीच आहे, हत्तीच्या खालतीच मी उभा आहे. कोणत्या तरी एका नोटावरती आहे हा हत्ती. चेक करू आपण. तुम्हाला माहिती असेल तर कमेंट मध्ये मला सांगा. बघा गाईस, व्ह्यू बघा, व्ह्यू बघा गाईस. आता निघूया आपण. आता जाऊया इथून, डायरेक्ट निघूया. आपल्याकडे टाइम खूप कमी आहे, 1 वाजले, 1:45 झालेत. निघूया, खूप टाइम झाला इथं आलोय आम्ही. बाकीचे खूप केव आहेत, एवढं कम्प्लीट पण नाही होणार. फायनली गाईस आता आपण आलेलो आहे भद्रा मारुती. हे आहे रत्नपूरमध्ये, हे वसलेला एक मारुती टेम्पल आहे. आतमध्ये एंटर करूया, दर्शन घेऊया. हा एंट्रन्स आहे बघा, इथे श्री भद्रा मारुती संस्थान. ए मंकी बघा, मंकी मंकी. चल बाबा, डेंजर दिसतोय. तिकडून मोबाईल बिबाईल घेतला हातातून तर देणं नाही, मागेचा मोबाईल एक आहे. तिथून मंदिराची एंट्री समोर भद्रा मारुती टेम्पल. रत्नपूरमध्ये तुम्हाला हे मंदिर बघायला भेटेल. नेक्स्ट लोकेशन कोणतं आपला? सेल्फ फॅक्टरी. सेल्फ फॅक्टरी. ये डोर एक बार वापरला. सेल्फ फॅक्टरी. सो आता आपले बेसिकली तीन प्लेस झालेले आहेत विजिट करून. आता मारुती दर्शन घेऊन आपण निघालेलं आहे. सेल्फ फॅक्टरी बघणार आपण. इथे खूप फेमस आहे हे, बेसिकली आपण बघायला भेटेल. आता बघूया. तिथून नंतर मग बीबी का मकबरा वगैरे. मध्ये एक लोकेशन भेटलं, सिल्क बाजार म्हणून आहे. इथे अलग डिफरंट टाईपमध्ये ना साडीज वगैरे, कुर्ता वगैरे, काय डिफरंट टाईप ऑफ कपडे, कुर्ते वगैरे हे इथे मॅन्युफॅक्चर. सिल्क बाजार. बापरे, केवढं मेहनतीचं काम आहे. इथे बेसिकली वेगवेगळ्या कुर्ते, साडीज ना इथे बनवल्या जातात. आणि त्या बनवायला किती मेहनत आहे ते बघितलंच तुम्ही. एवढी मेहनत घेतात आणि त्याची प्राइस जेन्युइन आहे गाईस. काय की एवढी मेहनत घेतात ते लोक. बघितलं तुम्ही, बघितलं असेल. एवढ्या मेहनतीमध्ये ते तेवढी प्राइस बनताही आहे गाईस. चला आतमध्ये बघू. रेडीमेड जो माल आहे तो बघूया. हे इथं आम्हाला त्यांनी सांगितलं की फेमस आहे. या साईडला असे कपडे वगैरे बनवण्याला एक फेमस आहे, त्यामुळे आम्ही इथे व्हिजिट करायला. हे बघ ना, आहे ना जेंट्स आहे बघा गाईज. या असे कुर्ता बघा, हे असे कपडे इथे रेडीमेड बनवले जातात. ह्याची प्राइस काय आहे ॲक्च्युली त्यांना विचारायला पाहिजे. प्राइस काय रेट आहे याचा? 1800 कुर्ता पाहिजे. एवढं महाग आहे? ब्रँडेड वाटतं एकदम. लई महाग विकतात, भरपूर महाग विकतात. 1800 रुपये प्राइस बोलतात याची. गोष्टी भरपूर काही घेण्यासारखं आहे, पण आपल्याला घ्यायचं नाही आता सध्या. बस बघायला आलतो. ठीक आहे. इकडे हे रेडीमेड सगळं कॉटनच्या वस्तू इथे रेडीमेड बनवल्या जातात. आणि त्या बघितल्या आपण. ते तो घेऊन आला काही. ड्रायव्हर बोला आम्हाला हे बघा येतात म्हणून आलो. पण भारी, ठीक आहे. अशा गोष्टी इथं बनतात. कुर्त्याची एक कुर्त्याची प्राइस तो 1800 बोलतोय. 1800 रुपये. एवढं लांब आलो आम्ही. 1800 रुपये आमचा अजून बजेट नाही झालेला. आम्ही 1800 कुर्ता घेणार. सो सॅड आहे, सो सॅड. चला आता निघूया. विदाउट वेस्टिंग टाइम, लेट्स गो नेक्स्ट डेस्टिनेशन. बघा फोर्टवरती गर्दी आहे. त्या फोर्टवरती भरपूर. पण टाइम असतो तर तिथं पण गेलो असतो, 100% गेलो असतो. पण आता काय नाही गाईज. इथे मध्ये अजून एक फोर्ट लागलेला आहे आपल्याला. इथे येताना रस्त्यामध्ये एक फोर्ट लागतो बघा. इकडे वरती दिसते, एकदम वरती, एकदम टॉपला आहे. दौलताबाद फोर्ट बोलतात इथे. वरती जाण्यासाठी आम्हाला एवढा टाइम नाही. वरती खूप वरती ऍक्च्युली गाईज. हे बघा टॉपला आहे. जाऊन दे आता. आपण इथे जास्त तारीफ नाही करू शकत गणेश, नंतर तारीफ करू घरी गेलं. आता आम्ही आलेलो आहे बीबी का मकबरामध्ये. जस्ट एंट्री मारतो. इथं तिकीट विकीट काढलेलं आहे. 25 रुपीज पर पर्सन तिकीट आहे इथे. आता इथे कॅमेरा अलाउड आहे, आय थिंक कॅमेरा अलाउड आहे. टेन्शन नाही. तर इथून टोकन देऊन आतमध्ये एंट्री मारतो. एकदम ताजमहल सारखा व्ह्यू आहे बघा. व्ह्यूज बघा, व्ह्यू बघा गाईस. बीबी का मकबरा आहे. एकदम ताजमहल सारखा व्ह्यू आहे बघा. बॅक साईडला एकदम ताजमहल सारखा व्ह्यू.
औरंगाबादचा तो मुलगा होता ना, त्यांनी त्याच्या आईसाठी बांधलेलं. तर आम्ही इथे लांबूनच व्ह्यू द सीन बघून आता पलटी मारतोय. बस झालं, नाही बघायचं. सो गाईज वाजले जातं किती 7 वाजलेत आणि आत्ता आम्हाला म्हणजे थोड्यापूर्वी कळलं की आमची तिकीट कॅन्सल झालेली आहे. आमची बेसिकली आता संध्याकाळची ट्रेन होती, तर तिकीट कॅन्सल झाले. आता काहीच ऑप्शन नाही. ते ट्रॅव्हल्स आहे पण आता ट्रॅव्हल्सचं पण तिकीट खूप आहे. आता ऑप्शन एकच आहे की आम्ही जनरलचं तिकीट काढणार आणि स्लीपरमध्ये बसणार. त्यासाठी आम्ही इथे आता औरंगाबाद स्टेशनला आलो आणि त्या टी सीशी जरा विचारपूस केली. टीसीला विचारलं जरा काय होईल का जुगाड वगैरे, तर ते काय बोलले नाही. ते बोलले आता तुम्ही जनरलची तिकीट काढा आणि त्याच डब्यामधून जाऊ शकता. इथून टीसी काय चढणार नाही बोललेत. पुढे नांदेडला गेलो तो एक टीसी चढेल तर त्यांच्याशी बात करून तुम्ही म्हणजे जाऊ शकता असं बोललेत. आता बघूया नांदेडला जर टीसी भेटला तर फाईन आम्हाला भरायला लागणार आहे. आता सध्या आमचा प्लॅन तोच आहे. आता ट्रॅव्हल्सनी जाऊ शकत नाही तर आता बघूया, जाऊया नांदेडला. जर टीसी भेटला तर बघूया काय होते. टीसी तर भेटणारच आहे आय थिंक. बेसिकली सगळे म्हणजे टोटल आमचे 5 लोकेशन होते, फिरून झालेले आहेत ऑलरेडी. पण प्लॅनमध्ये थोडी ट्विस्ट आले. प्लॅनमध्ये थोडा लय ट्विस्ट आले. आम्हाला वाटलं नव्हतं. तिकीट कन्फर्म होते, 100% कन्फर्म होते, पण ऑन दी स्पॉट एकदम म्हणजे बघायला गेलो आता डायरेक्ट आता कॅन्सल झाले. बुकिंग म्हणजे 6 वेटिंग होते. आता डायरेक्ट निघतो, जाऊया. आता बघूया काय होते. आता थोडं जेवूया आणि मग देन बघू. टीसी जर भेटला तर काहीतरी आपण कन्व्हिन्स करू त्याला. फाईन तर फाईन. चला, जो हॉटेल आम्हाला आवडला, एवढे इथं हॉटेल आहे, सगळी हॉटेल जो आवडला तिथे विचारायला गेलो आणि तोच बोला जेवण रेडी नाही, टाइम लागणार. हे असं आहे, पनवती एकदा लागली ना मागेच लागते. जाऊया आता पुढे दुसरं हॉटेल चेक करूया. तो गोविंद हॉटेलमध्ये जाऊया, खाऊया काहीतरी. फायनली डे 2 चालू झालेला आहे. तुम्हाला माहिती आहे रात्री आपण थांबलो होतो. प्लॅन केला होता की 2 ऑप्शन होते आपल्याकडे. एक आपण जालन्याला जाणार होतो बेसिकली मित्राच्या मामाच्या इकडे, पण तो प्लॅन काही झाला नाही. आणि सेकंड ऑप्शन होतं की रात्री ट्रेनने जाणं होतं. तिकीट आमची कॅन्सल झाली होती. सेकंड ऑप्शन पण होतं आमच्याकडे. आम्ही डायरेक्ट जाणार जनरलचं तिकीट काढून, आणि जनरलचं तिकीट काढून जर टीसी भेटला तर ते पकडलं असतं तर आम्ही फाईन भरणं होतं. पण आमचा प्लॅन झालेला, बट शेवटी फाईन भरून सुद्धा आम्हाला स्टँडिंगच जायला लागणार होतं. सो आम्ही प्लॅन चेंज केला आणि ज्या हॉटेलमध्ये आम्ही थांबलो होतो शेवटी आम्ही डिसाईड केलं की अजून एक दिवस थांबूया. सेकंड डेला ट्रेन आहे, सकाळी मॉर्निंगला 8 वाजता एक ट्रेन आहे. सो आम्ही डिसाईड केलं की त्याच ट्रेनने जाणार. सो आता डे 2 चालू झालेला आहे. बेसिकली रात्री चाय वगैरे प्यायला बाहेर आलो होतो. शूट काही केलं नाही, पाऊस खूप होता. आता सेकंड डे चालू झालेला. आम्ही स्टेशनला आलेलो आहे. बेसिकली 8-9ची ट्रेन आहे. थोडा नाश्ता वगैरे करून स्टेशनला पोहोचलेला आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ आतापर्यंत बघत आहे तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओ केले आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण की असेच इंटरेस्टिंग व्लॉग आपल्या चॅनलवर येत राहतात. तर भेटूया अशा इंटरेस्टिंग नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.